बैठकीमध्ये एक निर्णय घेतला. 14 सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवला जातो. भारत आणि पाकिस्तान हा सामना अबुधाबी येथे खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला. लोकभावना विरुद्ध आहेत. अजूनही जे 26 निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही. अतिरेकी सापडले नाही. ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं की ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही. पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये थांबलेल्या नाही. अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तान बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असली नकली नेते, हिंदुत्ववादी, त्यांनी हा विषय वारंवार मांडला की पाकिस्तान बरोबर कोणती संबंध आम्ही ठेवणार नाही. खून और पानी एक साथ नहीं बहेगा. सिंधू वॉटर ट्रीटी रद्द केली. सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही. प्रधानमंत्री म्हणाले खून और पानी एक साथ नहीं बहेगा. आमचा प्रश्न आहे, मग खून और क्रिकेट एक साथ कैसा है? खून और क्रिकेट, उजाडलेलं सिंदूर आमच्या महिलांचं, हे इतका लवकर तुम्ही विसरलात? हा काय प्रकार आहे? आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला, सरकार सोडून द्या, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत, त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे 14 तारखेला पाकिस्तान बरोबरचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे. नुसता विरोध नाही, महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे, सिंदूरच्या सन्मानाचा आहे. माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल. सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं तर, किंवा सिंदूर सन्मान आंदोलन, सिंदूर की रक्षा में शिवसेना मैदान में. पण मराठीत सांगायचं तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन 14 तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्या